महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आता नुकतेच काही दिवसांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ताही देखील तुमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होणार आहे। परंतु सरकारने कालच काही नियम याच्यामध्ये चेंज केले आहे। नियमामध्ये बदल हा शासनाने केला आहे। त्या कारणामुळे राज्यातील 1,76,000 शेतकरी या योजनेतून आता अपात्र केले गेले आहे। नेमके कोणते नियम शासनाने काढले आहे आणि कोणत्या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता हा प्राप्त होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच चॅनलवरती आपण नवीन आलेले असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या। नवीन नियमांतर्गत तुम्हाला येणारा 21वा हप्ता मिळण्यास काही अडचणी आता येणार आहे। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार या येणाऱ्या 21 हप्ते अगोदर तुम्हाला काही कामेही करून घ्यायची आहे। नेमकी ती कोणती कामे आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे आणि नेमकी कोणत्या तारखेला पैसे सरकारने जाहीर केले आहे तीही आपण पाहू। केंद्र सरकारने काल पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र निकष बदलले असून आता नवीन नियमांतर्गत कुटुंबातील केवळ एकच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच त्यामध्ये घरामध्ये जर पती आणि पत्नी दोघेही जरी या योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच 7/12 दोघांचेही देखील जर नावावरती असेल तर पतीपैकी पत्नीलाच आता त्याचे पैसे म्हणजेच 2,000 रुपयाचा जो महिना असतो, आधी पती आणि पत्नीला 2+2 असे पैसे मिळायचे, परंतु आता फक्त घरातील एकच व्यक्ती आणि याच्यामध्येही देखील पत्नीलाच प्राधान्य दिलं आहे। त्याच्या कारणामुळे पत्नीलाच 2,000 रुपये हे आता मिळणार आहे। या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून यांचे मानधन आता पुढील केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती ही केंद्र सरकारकडून आली आहे। कारण की या योजनेअंतर्गत दिवसेंदिवस बोगस लाभार्थ्यांचा सुरसुराट उठला असून प्रत्येक हप्ता वाटप करणे वेळेस देशातील लाखो शेतकरी बोगस पद्धतीने या योजनेचा आर्थिक लाभ घेत आहे। यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांना सापडण्यासाठी व त्यांना या योजनेअंतर्गत कायमचे बाहेर करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊल उचलले असून या अंतर्गत जे शेतकरी नियमांमध्ये बसतात अशा शेतकऱ्यांना आता फक्त पैसे हे दिले जाणार आहे। म्हणूनच काही शेतकऱ्यांचे पैसे हे आता थांबवले आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या अपडेटमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वाटप करतेवेळेस पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर केली होती आणि या आकडेवारीमध्ये मागील हप्त्याच्या तुलनेत आपल्या राज्यातील 1,16,000 शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे आणि या अपात्र करण्यामागील कारण म्हणजे ई-केवायसी। त्यांनी फक्त ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती। या कारणामुळे राज्यातील 1,16,000 शेतकरी या योजनेपासून आता अपात्र झाले आहे। तर तुम्ही जरी ई-केवायसी केले नसेल तर मित्रांनो ई-केवायसी करून घ्या, नाहीतर तुम्ही देखील या योजनेतून अपात्र केले जाणार आहे। तर सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसात तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा 21वा हप्ता जमा करू शकते। कारण या योजनेचा मागील 20वा हप्ता साधारण 2 महिने पूर्ण झाले आहे तेव्हा मिळाला होता। त्यामुळे नुकत्याच काही दिवसामध्ये दिवाळी हा मोठा सण येणार असून या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये लवकरच मिळणार आहे अशी शक्यता ही वर्तवण्यात येत आहे।